when anybody in the position like a VC, they're responsible. They're responsible for the university where lakhs of children's future are decided. And if you are going and telling, sitting in these RSS meeting, which has a particular ideology and does not groom any scientific temperament, what message are you sending to the students? Kerala is not a place where their agenda can be cooked, and that will not turn out to be a good, delicious dish also, how much ever Rajiv Chandrasekhar or BJP or RSS try to do in Kerala. It's ridiculous for a chief minister to seek apology from vice chancellors for attending an RSS program. First of all, RSS is not a banned organization at all. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहोत तो अर्थातच अनेक वेळा यापूर्वी अशा प्रकारचे प्रसंग घडलेले आहेत, परंतु आज म्हणजे काल केरळमध्ये सरकारने 3 कुलगुरूंच्या विरोधामध्ये काही एक गदारोळ सुरू केला आणि त्यांनी जनतेची माफी मागावी असं त्यांना सांगण्यात आलं. कारण काय असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे RSSच्या शताब्दी निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याला हे 3 कुलगुरू उपस्थित राहिले. सर, हे नेमकं काय प्रकरण आहे? म्हणजे RSS या संघटनेबद्दलचा हा जो आकस आहे हा का? मुळात पहिलं आपण हे प्रकरण काय ते समजून घेऊया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विजयादशमी 2025 या दिवशी 100 वर्ष पूर्ण करण्यात आला. त्यामुळे त्यानिमित्ताने शताब्दीचे कार्यक्रम 1925 सालची स्थापना, शताब्दीचे कार्यक्रम संपूर्ण भारतभर काय संपूर्ण जगात सुरू आहेत. ते विविध प्रकारांनी सुरू आहेत. त्यात समाजातल्या अनेक प्रबुद्ध व्यक्तींशी चर्चा करावी, त्यांना RSS म्हणजे काय ते समजावून सांगावं, RSSच्या सेवा प्रकल्पांची माहिती द्यावी आणि त्यानिमित्ताने समाजामध्ये एक प्रकारची काय म्हणू आपण ज्याला सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं याच्याकरता संपूर्ण भारतभर असे कार्यक्रम सुरू आहेत. तसे ते केरळमध्येही आहेत आणि त्या केरळमधल्या कार्यक्रमाला 3 विद्यापीठांचे कुलगुरू, केरळ विद्यापीठ आहे, दुसरं MG महात्मा गांधी विद्यापीठ आहे आणि तिसरं आहे ते मल्याळम विद्यापीठ. या तिघांचे कुलगुरू आले होते आणि यातल्या मल्याळम विद्यापीठाच्या कुलगुरूच्या नियुक्तीवरनं, जी नियुक्ती या काँग्रेसच्या सरकारने केलेली आहे, त्यांच्या नियुक्तीवरनं बरेच वाद झाले होते की हे RSSच्या विचारांचे आहेत वगैरे. तो मुद्दा आता नाहीये. परंतु या तिघांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये फक्त उपस्थिती दर्शवली. त्याच्यावरून लगेच वेणुगोपाल यांनी पहिलं शरसंधान केलं आणि त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली. आता वेणुगोपाल हे खरे राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते, पण त्यांच्यातल्या अंतर्गत कुरघोडींनी प्रियांका गांधी यांचा उमेदवार असलेले व्ही सतीशन हे मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे वेणुगोपाल उनकी कमीज सफेद कैसे म्हटल्यानंतर सतीशन यांनी स्वतःची कमीज सफेद केली आणि त्यांनी इट्स अ मॅटर ऑफ सिरियस कन्सर्न अँड इट्स अन ऍक्ट ऑफ कम्युनलिझम अँड मस्ट अपोलोजाइज असं विधान केलं. मग त्याच्यावरून एकाच राजकारणाला सुरुवात झाली आणि मग पिनारी विजयन यांनी याच्यात उडी घेतली आणि UDI गव्हर्नमेंट हे UDF याचा का निषेध करत नाही म्हणून कम्युनिस्टांवर संधान साधलं. तर याच्या आधी शपथविधीच्या वेळेला या सरकारचा शपथविधी झाला त्यावेळेला संपूर्ण वंदे मातरम याच्यावरनं गदारोळ माजलेला होता आणि वेणुगोपाल यांचं जे वाक्य आहे की इंडिव्हिज्युअल्स दोज हू हॅव अफिलिएशन्स विथ RSSशी संबंध असणाऱ्या व्यक्ती या एज्युकेशन संस्था मध्ये कार्यरत असायला प्रमुखपदी एक प्रकारे नालायक आहेत. आता ह्याच्यामुळे हा वाद चिघळणार हे तर उघडच आहे. याचं कारण केरळ ही डावे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातल्या एक प्रकारे रणभूमीच आपण म्हटली पाहिजे. त्याचा रक्तलांछित असा इतिहास आहे आणि मग अनेक लोक आहेत की ज्यांच्या हत्या झालेल्या आहेत. द हिस्ट्री इज फिल्ड की RSSच्या किती स्वयंसेवकांची हत्या झालेली आहे. त्यात संजीव, श्रीनिवासन, MK राजेश, किती नावं मी सांगू. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये असे
आपल्याला खुनाचे प्रकार झालेले आढळतात. त्याच्यामुळे याच्यावरून राजकारण होणार हे उघड आहे. याचं कारण याच्या आधी देखील अशा प्रकारची वक्तव्य झालेली आहेत. समाजवादी पक्षाच्या एका नेत्यांनी, की जे अखिलेश यादव यांचे अतिशय लाडके आहेत, त्यांनी हिंदू हे विषारी आहेत असं विधान केलं होतं. तर अलीकडच्या काळात राजेश गेहलोत यांनी आज जर इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी संघावर बंदी घातली असती असं विधान केलेलं आहे. त्यामुळे हा वाद आता स्नोबॉलिंग इफेक्ट प्रमाणे केरळातून कर्नाटकात, कर्नाटकातून उत्तर प्रदेशात, उत्तर प्रदेशातून राजस्थानात आणि मग तो देशभर जाणार आणि धर्मांधतेचं आपल्याला जे बीज गाडायचे ते पुन्हा वरती येणार असं दिसतंय. एकतर या प्रकरणातून एक झालं सर, म्हणजे ते आधी हे करूया की शिक्षणाचं भगवीकरण करण्याचा घाट आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा आरोप. मला मुळात हे कळत नाही की RSS बद्दलचा इतका आकस का आणि इतका सातत्याने या संघटनेबद्दलचा राग का? कारण या संघटनेच्या मुशीतून घडलेले पंतप्रधान आज देशात आहेत, अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि किती जणांची नावं घ्यायची. म्हणजे लोकांनी, जनतेने निवडून दिलेले आहेत आणि या संघटनेनी काही एक देशविघातक कार्य केल्याचं कुठे नोंद नाही. वेणुगोपाल यांच्या जे काही विधान आहे की RSS शी संबंध असलेल्या व्यक्ती या शिक्षण संस्था किंवा कुठलीही संस्था चालवायला प्रमुख म्हणून लायक नाहीत, तर याचा अर्थ पंतप्रधान ज्याला 3दा जनतेने निवडून दिलं, त्याच्या आधी 3दा गुजरातमध्ये निवडून दिलं, एक 25 वर्षाची आपण काय म्हणू बेदाग कारकीर्द, 30 वर्षाची बेदाग कारकीर्द राजकारणातली आहे. तीच गोष्ट आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल, नितीन गडकरी यांच्याबद्दल म्हणता येईल. त्यामुळे या सगळ्या व्यक्ती या संघाच्या मुशीतून तयार झाल्या आहेत. पण ती गोष्ट आलाही जाते, संघाचे कार्यकर्ते, प्रचारक काय वगैरे होते. मी काही नावं घेतो, ती तुम्हाला कशी वाटतात बघा. कैलास सत्यार्थी दरवर्षी संघाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये वर्षभरात 6 त्यांचे उत्सव होतात. त्या 6 पैकी 4 उत्सवांमध्ये आवर्जून बाहेरच्या व्यक्तींना बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय हे समजावून घेण्याकरता, जाणून घेण्याकरता, अनुभवून घेण्याकरता संधी दिली जाते. आणि आत्ता अलीकडच्या काळात कुमार मंगलम बिर्ला असे नागपूरला गेलेले होते आणि त्यांनी तिथे अतिशय अप्रतिम भाषण केलं आणि त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्ताराचं कौतुक केलं आणि मी अचंबित झालो असे उद्गार काढले. याचं कारण संघाचा जो विस्तार आहे तो 83,000 शाखा, 60 लाख ऍक्टिव्ह कार्यकर्ते की जे रोजच्या शाखेत जात आहेत, न जाणारे प्रचंड आहेत आणि जवळपास 1,80,000च्या आसपास असणारे सेवा प्रकल्प. अशा प्रकारे कारकीर्द असणारे दुसरे कुठलेही संघटना आता आपल्या पाहण्यात तरी निश्चित नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, कैलास सत्यार्थी आहेत, रतन टाटा, प्रणव मुखर्जी, असंख्य या देशाचे सायंटिस्ट, असंख्य कलावंत, हे सगळेजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर यानं त्या रूपात आलेले आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलेलं आहे. मग काय आता रतन टाटा यांना त्यावेळेला कोणी, तुम्ही RSSच्या संपर्कात आलेला आहात त्यामुळे तुम्ही आता टाटा ग्रुप चालवायला काही योग्य नाहीत असं कोणी विधान केलं का? की आता कुमार मंगलम बिर्ला यांनी काही बिर्ला ग्रुपचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा आहे का? ही इतकी अनटचेबिलिटी कशी आहे मला कळत नाही. तुम्हाला केरळमध्ये PFI चालते, तुम्हाला मुस्लिम संघटना चालतात, तुम्हाला मुस्लिम लीग चालते, त्यांच्यासारखी जातीय आणि या देशाच्या विघातक असलेल्या अजेंड्यातल्या लोकांना तुम्ही स्वतःच्या बाजूला बसवून घेता. परंतु RSSच्या एखाद्या फंक्शनमध्ये शताब्दीच्या जर तुमचे कुलगुरू गेले तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे, त्याच्यावरून एवढा गदारोळ माजायचं कारण काय आहे? जर समाजातल्या 2 संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद राहिला नाही तर प्रत्येक संस्था ही एक बेट बनेल आणि म्हणून अशा प्रकारचे संवाद व्हायला पाहिजेत. आणि 100 वर्ष अस्तित्वात असणारी 83,000 शाखा असलेली अशी ही भारताच्या गतवैभवाला उजाळा देण्याकरता, त्यांच्या जुन्या परंपरा याला उजाळा देणारी जी एक शिस्तबद्ध संघटना आहे त्याचा उल्लेख केल्याशिवाय भारताच्या
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाचा किंवा त्याच्या आधीच्याही 1925 नंतरचा इतिहास जर आपण लिहायचा म्हटला तर या संघटनेला वगळून तुम्हाला इतिहास लिहिता येईल का? उद्या जर असं कोणी म्हटलं की या देशाचा इतिहास लिहिताना आम्ही हिंदू संघटन हा विषय गाळणार आहोत, तर मग तुम्हाला भारताच्या 2014 नंतरच्या निवडणुकांचा इतिहासच लिहिता येणार नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची जी एक मानसिकता आहे त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की IIT मध्ये शिकलेले, MIT मध्ये अमेरिकेत शिकलेले अनेक उच्च पदस्थ विलक्षण ब्रिलियंट करिअर असलेली मुलं ऐन तारुण्यामध्ये आपलं करिअर सोडून देतात आणि आयुष्यभर संघाचे प्रचारक म्हणून अत्यल्प वेतन, अत्यल्प खर्चासाठी पैसे आणि अवस्थेत नॉर्थ ईस्ट मध्ये काम करतात, ईशान्य भागात काम करतात. आणि कशा करता काम करतात तर हिंदू सारा एक मंत्र हा संपूर्ण समाज एकत्र आला पाहिजे आणि त्याच्या एकत्रीकरणात काम करतात, त्याच्या सेवा प्रकल्पात काम करतात. ते कशा करता असतं या देशावर जेव्हा फार मोठी आपत्ती, भूकंप असतील, सुनामी असतील, पूर असेल, इतकंच काय 1965 त्याच्यानंतर 71चं युद्ध असेल, त्यावेळेला जी विमानाची धावपट्टी होती ती एका रात्रीत उभं करण्याकरता कोण पुढे आलं? मी तुम्हाला असे असंख्य म्हणजे त्या सेवा प्रकल्प आणि अशा वेळच्या आपत्तीमध्ये केलेलं काम, आता करोना काळात अख्ख्या धारावीला मुक्त करण्याचं काम, करोना मुक्त करण्याचं काम जीवावर उदार होऊन अतिशय शिस्तबद्धरित्या संघाच्या स्वयंसेवकांनी केलं. शेवटच्या वाडी वस्तीपर्यंत जाऊन जात पात धर्म पंथ काही न मनात आणता हे सेवा प्रकल्प राबवले. मग ज्या संस्थेवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर बंदी नाही त्या संस्थेच्या कार्यक्रमात एखादे कुलगुरू गेले तर याच्यामध्ये एवढा गदारोळ माजायचं कारण काय आहे? आणि सर आणखी एक कायद्याचं जर महत्त्वाचं म्हणाल, हा एकच मुद्दा फक्त, आणि कायद्याचं जर म्हणाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाण्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही असा स्पष्ट निर्वाळा कोर्टाचा आलेला आहे. मग केरळ हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? कर्नाटक हे त्यापेक्षा वेगळं आहे का? राजस्थानचे मुख्यमंत्री जे बोलतात ते त्यापेक्षा वेगळं आहे का? हा माझा सवाल आहे. सर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही काही जसं डॉक्टर प्रणव मुखर्जींपासून नावं घेतलीत, काँग्रेसचे जे पूर्वाश्रमी जे सगळे पंतप्रधान होते त्यांच्यापैकी कितीतरी जणांनी स्वयंसेवक संघाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला परेडसाठी खास दिल्लीत आमंत्रित केलेलं होतं. तोही इतिहास आहे. ऍब्सोल्युटली. एवढंच काय, आता मला किती नावं आठवतात तुम्हाला सांगतो. गोवा 1961 साल, गोवा मुक्ती संग्राम, त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्याच्यामध्ये सुधीर फडके सुद्धा होते आणि त्यांनी जे बलिदान दिलं, त्यांनी जो लढा दिला, त्याच्यामुळे गोवा हा पोर्तुगीजांकडनं मुक्त झाला. नाहीतर गोवा हे एक वेगळं राज्य, वेगळा देश राहिला असता आपल्याकडे. आणि त्याच्याकरता जे अतुलनीय धैर्य दाखवलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा तो ज्याने असंख्य स्वयंसेवकांचे त्यात बळी गेले, या सगळ्या इतिहासाला तुम्ही कसं काय नाकारणार? हे तुम्हाला अनटचेबल वाटतात आणि भारत तेरे तुकडे तुकडे बोलणारे उमर खालिद तुम्हाला स्वतःचे वाटतात, PFI तुम्हाला स्वतःची वाटते. ही कुठली हिपोक्रसी आहे? हे कशा करता आहे? तर तुम्ही निवडणुकीमध्ये एखाद्याला हरवू शकत नाही. जनमानसावरची तुमची नाडी तुमच्या हातातनं निसटलेली आहे. तुमचं नेतृत्व कुचकामी आहे. ते निवडणुकांमध्ये तुम्हाला मतं मिळवू शकत नाही. तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना स्वतःकडे आता विचारसरणी आकर्षित करू राहत नाही. हे लक्षात आल्यानंतर, सेक्युलरिझमचा हा सगळा बुरखा फाटल्यानंतर आतलं हिंदुत्व आता आम्हाला नको आहे हे सांगण्याचा हा दुसरा परिणाम आहे. या आधी देखील राहुल गांधी यांनी सावरकरांवर अशीच एक टीका केली होती आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये केस, त्याच्यावर आता कोर्टामध्ये केस चालू आहे. अनेकदा अशा प्रकारची विधानं करून केजरीवाल यांना माफी मागावी लागलेली आहे. राहुल गांधी अडचणीत आलेले आहेत. तरी देखील आपल्या केलेल्या चुकांपासून त्यांना काही सुधार बघता येत नाही. आज काँग्रेस ही 1885 साली स्थापन झाली. 100 वर्षानंतर त्यांची काय अवस्था आहे ती तुम्ही बघा.
त्या विचारसरणीतल्या लोकांना त्या विचारसरणीबद्दल एका कुटुंबाला बांधलं गेलेलं आहे अशी भावना निर्माण होऊन G23 अशी पत्र काढावी लागतात. पण इकडे एकही सरसंघचालक आपल्या नंतरच्या आलेल्या किंवा आपल्या आधीच्या आलेल्या एकाही सरसंघचालकाचा नातेवाईक नाही. हे सगळं करायला एक विलक्षण वैचारिक फाउंडेशन लागतं, एक विचारधारा लागते, इथल्या मातीतल्या परंपरांचा अभिमान असावा लागतो, त्याग करायची वृत्ती असावी लागते. असंख्य उदाहरणं देता येतील की अक्षरशः तुम्हाला सांगतो एक वेळचं जेवून अनेक कार्यकर्त्यांनी कष्टाने घामानी वाढवलेली एखादा सेवा प्रकल्प असतो, तो प्रकल्प तुम्ही का नाकारायचा? तर तो प्रकल्प संघाचा आहे म्हणून. आणि मग कौतुक कशाचं करायचं? तर किसान आंदोलनामध्ये जिथे भारताचा तिरंगा फडकवला गेला 26 जानेवारीला, तो उखडून टाकला जातो आणि खालिस्तानचा झेंडा तिकडे लावला जातो आणि खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात, त्याचं कौतुक करायचं का? हे बेगडी देशप्रेम जे दाखवायची आपल्याकडे आतापर्यंत टाळ्या पिटत होती ना, त्याच्यातनच, या असूयेतनच, त्या मानसिकतेतून सर्जिकल स्ट्राईक केला, पुरावे द्या. ऑपरेशन सिंदूर, पुरावे द्या. ऑपरेशन सिंदूरला आपल्या पक्षाचा एखादा नेता भारताची बाजू मांडण्याकरता परदेशी गेला तर त्याच केरळातल्या नेत्याला शशी थरूर यांना पक्षाकडून बोल सुनावले जातात. प्रणव मुखर्जी यांना बायकॉट केलं जातं का? तर ते संघाच्या मुख्यालयात गेलेले होते आणि कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. ही कुठली आली आहे? ही कुठली मानसिकता? हा कुठला राग? संपूर्ण भारत एका हिंदू विचाराने एकत्र होऊन वोटिंग करतोय आणि तुम्ही मात्र एका मुस्लिम सेपरेटिस्ट भूमिकेत जाताय. हे कुठलं शहाणपण? कुठलं उदाहरण आहे की जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा देश विभाजित व्हावा याकरता प्रयत्न केलेत? मुद्दा कुठलाही सापडत नाही आणि स्वतःचं अपयश लपवण्याकरता आणि आपला मुस्लिम लांगुल चालनाचा अजेंडा पुढे ढकलण्याकरता ही अशा प्रकारची विधानं केली जातात. सर, आक्षेप जे घेतले जातात त्यामध्ये प्रामुख्याने म्हणतात की ही नोंदणीकृत संघटना नाही, अशा प्रकारचा एक आक्षेप घेतला जातो. दुसरा असा एक मुद्दा आहे की कॅन्सल कल्चर ज्याला म्हणता येईल, ते आपल्याकडे या निमित्ताने फार ठळकपणे दिसून येतं. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो अगदी थेट घेतो मी की रजिस्ट्रेशन नाही. 1925 साली ब्रिटिशांचं सरकार होतं. ब्रिटिश सरकारकडनं हिंदू संघटनेसाठी या देशातल्या हिंदू जनतेला एकत्रित करण्याकरता जी संस्था स्थापन झाली आहे त्याचं रजिस्ट्रेशन ब्रिटिशांकडे घ्यावं अशी अपेक्षा होती का? हा भाग क्रमांक 1. दुसरं, आपल्याकडे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये एक अशी प्रोव्हिजन आहे आणि त्याच्यामध्ये असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स अशा प्रकारची एक तरतूद आहे. त्याच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी संघ कार्यरत आहे त्या त्या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांना पॅन आहे, त्यांच्या जमा खर्चाचा ताळेबंदाचा ऑडिट केलं जातं, ते ऑडिट सबमिट केलं जातं, ते सर्टिफाय केलं जातं, त्यांचे पॅन नंबर त्या ठिकाणी आहेत. आणि एवढंच नाही तर सेक्शन 11 आणि 12A याच्या अनुसार त्यांना इन्कम टॅक्स मध्ये जर देणगी मिळाली तर त्यातनं सूट सुद्धा मिळते. आणि जे पैसे संघामध्ये येतात ते बाहेरच्या माणसांकडे जाऊन एखादं कंत्राट दिलं, कमिशनचे पैसे काढ असे गोला केले जात नाहीत. ते कोण पैसे देतं? तर जे संघाचे स्वयंसेवक आहेत, ज्यांचा उल्लेख अत्यंत गौरवपूर्णरित्या कुमार मंगलम बिर्ला यांनी सुद्धा केला. आणि तो म्हणजे ते स्वयंसेवक गुरुपूजनाच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली कोणी व्यक्ती गुरु नाही तर भगवा ध्वज हाच आपला गुरु आहे असं समजून त्या भगव्याच्या चरणी आपलं जे काही वर्षभराचं समर्पण आहे ते समर्पण देत असतात. त्याचा हिशोब ठेवला जातो. सदस्यांनी आपली संस्था चालवण्याकरता केलेला जो निधी गोळा आहे त्याच्यावरच्या टॅक्सच्या रचनेनुसार त्याची आपल्याकडे नोंद होते. अंडर द ग्राउंड ऑफ म्युच्युअलिटी as such it cannot come under the purview of IT rules. आणि हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे, याची काही फार चर्चा करायची आवश्यकता आहे असं काही नाही. एखाद्याला एखादी गोष्ट वाटली म्हणून त्यांनी इतके वर्ष सुखनेवर चाललेली प्रॅक्टिस आम्ही बदलावी अशी काही त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी आहे असं मला वाटत नाही. सर, यापूर्वी आपण महाराष्ट्रात सुद्धा बघितलं की
न्यायमूर्तींच्या आई संघाशी च्या एका कार्यक्रमात गेला तेव्हाही गदारोळ केलेला होता. हे काय नेमकं राजकारण आहे मला एक कळत नाही. संघाबद्दलचा हा विद्वेष द्वेष आणि ज्या पद्धतीचं काम उभं राहतं अगदी वाड्या वस्त्यांपासून ते कुठल्याही नैसर्गिक संकटामध्ये आपत्तीमध्ये, तुम्ही कोविडचा उल्लेख केलात, कितीतरी पुराच्या घटना आहेत. माळींची घटना जेव्हा झाली तेव्हा मला आठवतं की तिथे ठाण मांडून लोक बसलेले होते, सगळ्यांचे अंत्यसंस्कार केले आणि कोणीही त्यांचा फोटो छापू नका, आमच्या मुलाखती घेऊ नका, अगदी शांतपणे काम करायचं आणि निघून जायचं, अशी ही संस्कृती असलेल्या संघटना आणि त्याचे कार्यकर्ते. का हा द्वेष आहे? मला 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 दुसरी एक आठवण सांगायची आहे महाराष्ट्राला, आणि ती म्हणजे जेव्हा लातूर किल्लारीला भूकंप झाला त्यावेळेला सर्वात तो भूकंप झाला याची जाणीव पहिले कोणाला झाली असेल तर ते लातूरच्या कलेक्टरला नाही झाली. ती त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते, जे आपल्या घरी होते मलबारीला, शरद पवार साहेबांना आपल्या घरच्या खिडक्या हल्ल्या असं वाटलं म्हणून त्यांनी फोन केला की कुठे भूकंप झालाय का बघा, आणि हे स्वतः त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे, मी घेतलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. आणि मग कळलं की लातूरला भूकंप झालाय. त्याच्याशी त्या IAS अधिकाऱ्याशी संपर्क केल्यानंतर त्याची तीव्रता कळता क्षणी सकाळी 6 वाजता त्यांनी मीटिंग बोलवली आणि ते ताबडतोब शरद पवार लातूर किल्लारीला सकाळी 8-8:30ला पोहोचलेले होते. 4:30-5ला काहीतरी मला वाटतं भूकंप झालेला असावा. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गेलो त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य कार्यकर्ते स्वयंसेवक हे त्यांचा युनिफॉर्म घालून रेस्क्यू आणि रिलीफचं काम करायला तिथे उभे होते. आणखीन काय तुम्हाला पुरावा पाहिजे? अनेकदा आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या वचनबद्धतेचं आणि शिस्तीचं उदाहरण दिलेलं आहे. जगातून अनेक ठिकाणाहून व्यवस्थापन ही गोष्ट शिकण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची जडणघडण याचा अभ्यास केला जातो. त्या ठिकाणी जर एखाद्या न्यायाधीशांची आई गेली तर त्यात चूक काय आहे? मग त्यांनी काय त्या मातोश्रीनी, त्या माऊलीनी काय जमाते इस्लामीच्या कार्यक्रमाला जायचं का बोको हरामच्या कार्यक्रमाला जायचं का त्यांनी जैश ए मोहम्मदच्या कार्यक्रमाला जायचं? या देशातल्या तुम्ही कुठल्या संघटनेवर किती आरोप आणि किती आकस बाळगणार इतक्या वर्षानंतर हेच कळत नाहीये. हुर्रियतला पायगड्या घालणारे आणि पाकिस्तानशी बोला असा, पाकिस्तानची डायलॉग करा असं हे आत्ता सांगतायत, आणि संघाच्या कार्यक्रमात जायला मात्र बंदी. त्यांच्याशी डायलॉग नाही करायचा, पाकिस्तानची करायचा, हुर्रियतला पायगड्या घालायच्या. ही कुठली देशभक्ती? हे काय नेमकं तुम्हाला देशाचं करायचंय? सर, तुम्ही शरद पवारांचा विषय काढला म्हणून एक आणखी संदर्भ आठवतो, तो म्हणजे शाही इमाम यांना निवडणुकीच्या वेळी काही लिहून देणं किंवा शाही इमामांच्या सरकारचे कसे कसे काँग्रेस सरकारचे संबंध होते, हे सगळ्या गोष्टी उघड आहेत. संघावर 3 वेळा बंदी आणली गेली आणि त्यातून खरं तर खच्चीकरण न होता उलट संघटना जास्त मजबूतीने उभी राहिली आणि कामाचा विस्तार अधिक करत गेले. याचा अर्थ म्हणजे जीव हातावर घेऊन आणि अख्खं आयुष्य खर्ची घालून काम करणारे कार्यकर्ते आहेत तिथे. ही बंदी ही कधीही लाभदायक असू शकत नाही बंदी घालणाऱ्या सरकारसाठी. हे आतापर्यंत 2-3 वेळा सिद्ध झाले. त्याच्या पलीकडे जाऊन मला एक मुद्दा मांडायचा आहे. हरवायचं असेल ना एखाद्याला लोकशाहीमध्ये तर बंदी हा उपाय नाही आहे. तुम्ही निवडणुका लढा, निवडणुका जिंका आणि निवडणुकीत निवडून या. अनेक राज्यात काँग्रेस जिंकलेलं आहे की. केरळमध्ये जिंकलं, भारतीय जनता पक्षाचा तमिळनाडूत पराभव झाला, अनेक ठिकाणी झारखंडमध्ये पराभव झाला, अनेक ठिकाणी पराभव झालाय. मग त्या ठिकाणी EVM SIR हे मुद्दे नव्हते, त्या ठिकाणी पोलरायझेशन हा मुद्दा नव्हता, त्या ठिकाणी ध्रुवीकरण हा मुद्दा नव्हता. त्यामुळे ज्या प्रकारचा विद्वेष आणि आपला पराभव झाकण्याकरता केलेली केविलवाणी धडपड आहे ना, ती याच्यातनं उघडी होतीये. हे अत्यंत दुर्दैव आहे. आपणच असे धर्मांधतेचे मुद्दे उकरून काढायचे आणि त्याच्यावरनं देशात वातावरण चिघळलं की मग या देशात पोलरायझेशनचे प्रयोग सुरू आहेत म्हणून बोलायला सगळे पुढे येतात. हा खेळ थांबवला पाहिजे माझं मत आहे. या सेवा प्रकल्पांमध्ये एकदा जाऊन बघा,
ते आवडले तर जरूर स्वीकारा, त्यांना मदत करा, नाही पटले तर त्यापासून दूर राहा, काही हरकत नाही. पण आम्ही डायलॉगच करणार नाही आणि जे त्यांच्यात जातील त्यांना आम्ही विरोध करू. मग असं असेल तर सलमान खान यांच्या चित्रपटावर तुम्ही बंदी घातली पाहिजे. विकी कौशल यांच्या चित्रपटावर. रणबीर सिंग तर परवा मला वाटतं नागपूरला गेले होते, मी त्यांचं चित्र बघितलं तिकडे, म्हणजे फोटो बघितला तिकडे गेल्याचा. मग त्यांच्या चित्रपटावर बंदी घालायची तुम्ही मागणी करणार आहात का? ही कुठे आली मानसिकता मला कळतच नाही बंदीची. बंदी नव्हे, डायलॉग इज द वे टू प्रोग्रेस इन डेमोक्रेसी. सर, रणवीर सिंगचे तुम्ही सांगितलं तर त्या चित्रपटाशी संबंधित एका असोसिएशननी रणवीर सिंगवर वर एका अर्थाने बंदी घातल्यासारखंच केलेलं होतं आणि ते त्या विरोधात लढलेले आहेत. म्हणजे मी जो मुद्दा परत एकदा हे आहे तो तुमच्याशी पुन्हा मला तुमच्याकडनं त्याचा खुलासा किंवा त्यावरचं अनालिसिस हवंय की कॅन्सल कल्चर हे जे आहे हे संघासबद्दल का आणतायत? हे आणतात याचं कारण त्या वाढत्या शक्तीला तोंड देता येत नाही, त्याच्याबद्दल लोकांच्या आकर्षणाला तोंड देता येत नाही, त्याचा ऍक्सेप्टन्स स्वीकारता येत नाहीये आम्हाला हे पचनी पडत नाहीये की इतक्या वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर या देशामध्ये एक हिंदू अवेकनिंग आम्हाला दिसतंय. अयोध्येचा निकाल लागला, सुप्रीम कोर्टामध्ये मंदिर बांधलं गेलं पाहिजे असा निकाल लागल्यानंतर या देशामध्ये हिंदू प्रचंड मोठा जल्लोष करतील आणि गल्लीबोळामध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज काही लोकांनी व्यक्त केला होता. एक दगडाला सुद्धा हात लागला नाही, इतक्या शिस्तबद्धरित्या अत्यंत संयमानं प्रत्येकाने आपापल्या घरी आणि आपापल्या ठिकाणी त्याचा आनंद व्यक्त केला. मंदिर उभं राहिल्यानंतर सुद्धा असं काही प्रचंड घडेल अशा प्रकारची हवा निर्माण केली गेलेली होती, पण कुठेही कोणाच्याही केसाला साधा धक्का सुद्धा लागला नाही. हेच त्या हिंदू सहनशीलतेचं, एकात्मतेचं, ही जी संपूर्ण जगामध्ये लस वाटली गेली तीच आमची खरी परंपरा, तीच तर मूल्य उजागर करण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. वसुधैव कुटुंबकम, जो कमाएगा सो खिलाएगा, जो कमाएगा सो खाएगा. हे कम्युनिझम नाहीये आमचं, ते या मातीचं असूच शकत नाही. आमच्याकडे एकच तत्वज्ञान आहे, ते म्हणजे जो कमाएगा सो खिलाएगा. त्यामुळे ज्यांनी तयार केली लस त्यांनी ती दुसरी वाचवण्याकरता, मग तो दुसऱ्या देशाचा असला, दुसऱ्या धर्माचा असला, तरी देखील त्याला आम्ही जाऊन फुकट लस दिली. ही विचारधारा किंवा ही कृती ज्या विचारधारेतून आली त्या विचारधारेला नाकारून तुम्ही काय मिळवणार आहात? माझं मत आहे ती किमान त्याज्य ठरवण्याआधी समजून तर घ्या, जाऊन तर बघा. सेवा प्रकल्प कसे चालतात. निर्मल वारी पंढरपूरला केली जाते तेव्हा अनेक नामांकित प्रोफेसर, सायंटिस्ट हे सगळे येऊन काय करतात तिकडे? तर वारकऱ्यांचे संडास साफ करतात. मला एक संघटना हे करणारी दाखवा, अशी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी. छोटे छोटे प्रयोग कदाचित होऊ शकतात, परंतु अख्ख्या देशभर हे सगळं होणं आणि इतके वर्ष विनासायात चालू ठेवणं सोपं नाहीये. आरोप कुठलेही बेछूट करता येतात, पण असं संघटन उभं करणं दैवदुर्लभ, हे खूप कठीण आहे तुम्हाला मी सांगतो. आणि हे लोकांना का आता आवडायला लागलंय? कारण आतापर्यंतच्या प्रचाराचा जो नॅरेटिव्ह होता ना, त्याच्यातनं भारतीय समाजमन आता जागृत होत आहे आणि त्याला कळून चुकलंय की खरा संघ काय आहे, खरी विचारधारा काय आहे, या देशातल्या फुटीरतावादी शक्ती कोण आहेत ते. आणि ह्याचा त्रास होतोय म्हणून ते कॅन्सल कल्चर आलंय. बघा काय मानसिकता आहे. अशोक गेहलोत म्हणतात इंदिरा गांधी जर आज पंतप्रधान असत्या तर संघावर बंदी घातली असती. उद्या यांची सत्ता आली, उद्या यांचं चाललं, उद्या जर शक्य असतं तर यांनी राजस्थानमध्ये, केरळमध्ये, कर्नाटकामध्ये बंदी घातली असती. यांचं सरकार आहे तिकडे. आणि दॅट इज व्हॉट हे अशा प्रकारचं हेट्रेडचं कल्चर जे आहे ना, तेच धर्मांधतेचं बीज रोवतं. एकंदर केरळामध्ये झालेल्या एक प्रकारानंतर खरंच अशा प्रकारे कारवाई जी आहे ती योग्य आहे का? अशा प्रकारे कुलगुरूंकडनं अपेक्षा करणं, त्यांचा गुन्हा काय नेमका हे तरी सांगितलं जावं. तुमची काय मतं आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी निरगुडकर सरांसह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.